ही कहाणी आहे अशाच एका समृद्ध जीवनाची। ही कहाणी आहे एका उत्तुंग कार्याची। ही कहाणी आहे संवेदनशील नेतृत्वाची। एका डॉक्टरी पेशाने समाजाच्या आरोग्यासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या अविरत प्रयत्नांची। 24 डिसेंबर 1936 मोहन भालेराव यांचा जन्म। डॉक्टर नाग भालेराव आणि प्रमिलाताईंच्या आयुष्यात मोहन भालेराव यांचे दुसरीपासून MD पर्यंतचे शिक्षण उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे झाले। 1938 मध्ये नानांनी 7 बेडचे मॅटर्निटी होम सुरू केले। मोहन भालेराव आणि पुष्पा आंबेकर यांचं नातं असं झालं आणि पुष्पा केशव आंबेकर हे आता डॉक्टर सविता मोहन भालेराव झाल्या होत्या। याच काळात भालेराव यांचे मॅटर्निटी होम जिजामाता हॉस्पिटल या नावात रूपांतरित झाले होते। लग्नानंतर 1964 मध्ये डॉक्टर सविता भालेराव यांचे नांदेडला आगमन झाले। डॉक्टर नाग भालेराव यांनी आपली सारी सूत्रे सुनबाईच्या हातात देऊन जणू काही निवृत्तीच पत्करली होती। नानांचा संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी डॉक्टर मोहन भालेराव यांच्यावर आली होती। गोरगरीब रुग्णांना मुंबई पुण्याला जाणे परवडणारे नाही म्हणून जिजामाता हॉस्पिटल अद्ययावत करण्याचा त्यांचा आग्रह। तेव्हा पहिली गोष्ट त्याने मला जे काही सांगितले असेल, आपण 15 वर्ष एक गुंज पण सोनं घ्यायचं नाही आणि जे काय आपण काम करायचं आणि जे काय पैसे मिळवू ते पैसे फक्त दवाखान्याकरताच खर्च करायचे। 1968 साली 70,000 रुपयांचं पहिलं एक्सरे मशीन खरेदी केलं। रेडिओलॉजीचा अभ्यास त्यांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून केला होता। याच काळात डॉक्टर मोहन भालेराव हे लायन्सकडे आकर्षित झाले आणि सामाजिक कार्याच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास येत होता। 1968 ते 1979 या 11 वर्षांच्या काळात संघटन, संवाद आणि सामर्थ्य यांच्या बळावर ते एकमताने लायन्स गव्हर्नर या पदावर आरूढ झाले। अमेरिकेत त्यांचा शपथ समारोह झाला। अभ्यास, वाचन, चिंतन यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व चांगलंच खुलत गेलं। एका बाजूला लायन्सचं काम आणि दुसऱ्या बाजूला जिजामाताचा विस्तार, मेडिकल कॉलेजमधील ऑनररी जबाबदारी अशा व्यापक मोहिमेवर डॉक्टर मोहन भालेराव होते। 1979 साली लॅप्रोस्कोपीचं मशीन आणलं आणि या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावं असंच आहे। चांदा ते बांदा त्यांनी लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून विविध शेकडो कॅम्पांमधून शस्त्रक्रियेचं रान उठवलं। 1979 ते 1982 या काळात अनेक वेळा महाराष्ट्र शासनाने पारितोषिक देऊन डॉक्टर मोहन भालेराव यांचा सन्मानही केला होता। 1982 साली पहिलं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन डॉक्टर मोहन भालेराव यांनी आणलं। शासनाच्या अगोदर आणि शासन मदतीशिवाय पोलिओ लसीकरण सर्वप्रथम लायन्सने सुरू केलं। पीपल्स आणि सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून माजी विद्यार्थी मंडळ स्थापन करून नव्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ डॉक्टर मोहन भालेराव यांनी रोवली। त्यात त्यांनी कैलासवासी नाग भालेराव हायस्कूल सुरू करून सामान्यांची घरं ज्ञानाच्या प्रकाशात आणली। मोतीबिंदू यासाठी डॉक्टर मोहन भालेराव यांच्या प्रयत्नाने लायन्स क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक भागात याचे विशेष कॅम्प आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने हजारो शस्त्रक्रिया केल्या। आता या शिबिरांचं रूपांतर लायन्स नेत्र रुग्णालयात झालं आहे। वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आता डॉक्टर मोहन भालेराव हे जणू दीपस्तंभ ठरले होते। 1982 मध्ये डॉक्टर मोहन भालेराव हे महाराष्ट्र IMAचे अध्यक्ष झाले। महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर सदस्य, इंडियन मेडिकल कौन्सिलवर ते कुटुंब नियोजन विभागाचे सदस्य झाले। 1989 साली प्रमिलाताई भालेराव नर्सिंग स्कूल उभं करून नर्सिंगच्या क्षेत्रात नव्या पिढीला आणण्याचं काम भालेराव कुटुंबाने केलं। वैद्यकीय चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉक्टर मोहन भालेराव यांनी स्थापलेल्या नांदेड मेडिकल फाउंडेशन तर्फे कॅन्सर पीडितांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभं करण्याचा संकल्प होता, पण हौसला बुलंद होता। अति भव्य असे मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले। डॉक्टर मोहन भालेरावांच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉक्टर उमेश आणि डॉक्टर विभा यांनी घेतलेली प्रचंड मेहनत डोळे दिपवणारी आहे। आज मोनार्क कॅन्सर पीडितांसाठी आशेचे स्थान बनले आहे। डॉक्टर मोहन भालेराव यांनी वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांसाठी दरवर्षी प्रमिलाताई भालेराव पुरस्काराची सुरुवात सन 2000 पासून केली। तर सामाजिक क्षेत्रात मातांसाठी, बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना ऊर्जा मिळावी म्हणून माता बाल संगोपन पुरस्काराची सुरुवात नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2008 मध्ये करण्यात आली। 2007 मध्ये सर्जे गुरुजी प्रतिष्ठानने आपला मानाचा पुरस्कार डॉक्टर मोहन भालेराव यांना देऊन एका उत्तुंग कार्याचा सन्मानच केला आहे। तर 2008 मध्ये डॉक्टर सविता भालेराव यांचा नांदेड भूषण देऊन केलेला गौरव खऱ्या अर्थाने जिजामाताचा गौरव ठरला आहे। डॉक्टर मोहन भालेराव यांच्या जीवनात आणखी एक गौरवाचा क्षण आला, तो म्हणजे लायन्स इंटरनॅशनल लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड।
2016-17 मध्ये त्यांचा अशा पद्धतीने झालेला जीवनगौरव भूतकाळामध्ये डोकावण्यास भाग पाडणारा आहे. यांचा जीवन प्रवास आदर्शच राहिला आहे. आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने दिलेले योगदान कदापिही दृष्टिआड करता येणार नाही. त्यांच्या मुली डॉक्टर अनघा घई ह्या संजीवनी हॉस्पिटल नांदेड येथे रुग्णांना सेवा देत आहेत, तर डॉक्टर अनुजा या लातूर येथे सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन आणि वंध्यत्व निवारण तज्ञ ममता हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. भालेराव परिवाराची चौथी पिढी डॉक्टर अभिषेक आणि डॉक्टर प्रियंका हे त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. 2-3 वर्षात बहुधा त्यांनी अनेक ठिकाणांवरून निवृत्तीचे संकेत दिले होते आणि ती खरीही ठरली. ज्यांनी आपलं आयुष्यच काटेकोर नियोजनामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने निडरपणे उभं केलं, त्यांची निवृत्तीही तशीच राहणार ना. 8 ऑगस्ट 2017 रोजी डॉक्टर मोहन भालेराव यांनी या जगाचा निरोप घेतला.